राज्यात पेट्रोलचे दरवाढ हे दिवसेंदिवस होतच चालली आहे। आत्ता जर आपण पाहिलं तर मागच्या 9 दिवसात 1, 2, 3 नाही तर तब्बल 4 वेळा पेट्रोलमध्ये वाढ झालेली आहे। माझ्या मागे जर आपण पाहिलं तर पेट्रोल पंपवर आपण एका उभे आहोत। इथले आत्ताचे दर बघितले तर डिझेलचे दर हे 98 रुपये 15 पैसे आहेत, तर पेट्रोलचे दर हे 111 रुपये 48 पैसे आहे। आणि इथे पेट्रोल पंपवर जर बघितलं तर गर्दी कुठेतरी या वाहन चालकांची कमी झालेली पाहायला मिळते। पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। महिना सुरू झाल्यापासून आत्ता ही चौथी दरवाढ म्हणावी लागेल, जे आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, तर या परिस्थितीचा परिणाम कुठेतरी या इंधनावर होताना पाहायला मिळतोय। या सगळ्यावरच आता नेमकं काय चित्र आहे पेट्रोल पंपवर आपण ते बघतोय। आपल्यासोबत इथले मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। आता या महिन्यामध्ये 9 दिवसांमध्ये जवळपास चौथ्यांदा पेट्रोलचं वाढलेलं आहे, 111 रुपये झालेला आहे। काय परिणाम पाहायला मिळतोय? हो, पब्लिकमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे। रेट हा प्रत्येक दिवशी 2-2, 3-3, 4-4 रुपये असा वाढतो आहे आणि पब्लिकला असं वाटतं आहे की याच्यापुढे पेट्रोल किंवा डिझेल मिळेल की नाही याच्याबद्दल शांसकता आहे पब्लिकमुळे। आणि ते जर त्यांचा यूज 1-2 लिटरचा असेल तर ते मुद्दामून जास्त पेट्रोल डिझेल घेत आहेत। काही लोकांसोबत सुद्धा बोलणार आहोत। पेट्रोल पंपवर तुम्ही पेट्रोल भरायला आलेला आहात, दरवाढ झालेली आहे, परवडतंय का पेट्रोल? मॅडम, मी पेट्रोल सध्याला आता भरायला आलं नाही बरं का। मी आता सध्याला पेट्रोल भरायला आलं नाही। अच्छा, पण पेट्रोलची दरवाढ होतीये, तुम्ही रोज ये जा करत असताल, काय काम करता? पेट्रोल किती लागतं दिवसाला? मी सध्या आता TVS सेलरमध्ये काम करतो। पेट्रोल लागतं दररोज गाडीला, पण पेट्रोलची प्राईस वाढते, गर्दी जास्त पडते। हो, आता याच्यामध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे, काय वाटतं? काय सांगा मॅडम, आम्ही पेट्रोलची दरवाढ झालेली आहे, 111 रुपये लिटर झालेलं आहे पेट्रोल। काय परिणाम होतो आपल्या या पेट्रोल दरवाढ? मॅडम, लय महाग झालंय पेट्रोल, परवडत नाही आता कामावर राहायला, सगळं महाग झालंय नाही का, त्यामुळे। आणखी काही लोक आहेत, त्यांना सुद्धा विचारणार आहोत आपण। पेट्रोलची दरवाढ झालेली आहे, 111 रुपये पेट्रोल झालेलं आहे, काय सांगाल, कसा फटका बसतो या पेट्रोलच्या ह्याचा आणि सरकारला काय सांगाल, काय आव्हान कराल? पेट्रोल डिझेलचा खूप फटका बसतोय आणि प्रत्येक म्हणजे महागाई वाढते आणि परत कधी अवेलेबल पण राहत नाही पेट्रोल डिझेल। कोणकोणत्या भागामध्ये अवेलेबल नाही आहे? आमच्या म्हणजे जिकडे हिंगोली किंवा आमचा जो जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, तिकडे डिझेलसाठी खूप रांगा लागतात, ट्रॅक्टर घेऊन येतात, लोकांना डिझेल मिळत नाही आहे। म्हणजे हे खूप मोठं संकट असं वाटत आहे आम्हाला। आता ही जी दरवाढ झाली आहे त्याचा कसा थेट परिणाम होत आहे रोजच्या जीवनावर? हां, याचा परिणाम होतच आहे, कारण डे बाय डे इन्क्रीज होतं आहे पेट्रोल। म्हणजे 108 रुपयापासून 109 किंवा जिथे अवेलेबल नाही आहे तिथे म्हणजे भरपूर पैसे देऊन पण घेत आहेत लोक। तुम्ही काय सांगाल काका, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, आता चौथ्यांदा पेट्रोल दरवाढ झाली आहे, 111 रुपये पेट्रोल झालं। हाँ, क्या करेंगे फिर, क्या कर सकते हैं उसको? परवडतं का मग आता पेट्रोल एवढं महाग झालंय, रोजचा प्रवास? लेकिन क्या करेंगे बोलो ना, कुछ कर नहीं सकते ना। सरकार को कुछ आह्वान करोगे, सरकार को कुछ कहना चाहोगे? सरकार बहुत दिन से नहीं कुछ किया, अभी किया है सरकार ने। पेट्रोल दरवाढ झालेली आहे, 111 रुपये पेट्रोलची किंमत झालेली आहे, काय सांगाल, याचा फटका बसतो? याचा फटका सर्वसामान्यांना अधिकच आहे आणि त्यातले त्यात मरण हे सगळं सामान्यांचंच होतंय। पेट्रोल आणि डिझेलचं दर वाढवले नाही पाहिजे, कारण ही गरजेचीच गोष्ट आहे, याच्याशिवाय तर पर्यायच नाही आहे मॅडम। तर आपण ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, जे दुचाकी वापरतात किंवा चारचाकी वापरतात, तर त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत। आणि मगाशी पण आपण काही लोकांशी संवाद साधला, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता काही दिवसांमध्ये सायकलवर येणं जाणं करणं हे सुद्धा अवघड होणार आहे, कारण पेट्रोल डिझेलचे दर इतके मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तर सायकलवर येणं जाणं सुद्धा अवघड होणार आहे। जे लोक म्हणजे आपण पाहिलं की नोकरदार वर्ग असेल किंवा शेतकरी असतील, या सगळ्यांनाच कुठेतरी गाड्यांचा वापर करायला लागतो, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढला की कुठेतरी बाकीच्या गोष्टींचा सुद्धा खर्चांमध्ये वाढ होते आणि त्यामुळे आता ही जी दरवाढ झालेली आहे, तर या दरवाढीमुळे कुठेतरी आता बाकीच्या गोष्टींचे पण दर वाढण्याची शक्यता जी आहे तर ती वर्तवली जाते आणि या सगळ्यामुळे जे सगळे सामान्य नागरिक आहेत तर त्यांच्यासुद्धा खिशाला न परवडणारी ही सगळी दरवाढ आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये सुद्धा जर असं काही पेट्रोलची दरवाढ झाली तर नेमकं काय भूमिका असेल या सगळ्यांची ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।